सन्मान. सन्मान हा माणसाला प्रभावित करतो, तर अपमान कायमस्वरूपी प्रेरणादायी. सन्मान हा माणसाला प्रभावित करतो, तर अपमान हा माणसाला कायम प्रेरणादायी ठरतो. एक गोष्ट सांगतो. एक रांगडा गडी होता, देखना राजबिंडा. आणि त्या राज्यात एक राजकन्या होती की जिला आपल्या संस्कृत पंडित असल्याचा गर्व होत होता. ती वारंवार त्या राजाच्या प्रधानाचा अपमान करत होती आणि सांगत होती की माझ्यासोबत संस्कृत या विषयावर चर्चा करा, म्हणजे मी तुम्हाला मानल. त्या प्रधानाची वारंवार अपमान होत होता, पण राजापुढे त्याचं काही चालत नव्हतं. एकदा त्यानं मनात ठरलं की काही झालं तरी राजकन्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे. तो प्रधान एका जंगलात गेला आणि त्याला एक रांगडा, अडाणी पण राजबंडा दिसणारा व्यक्ती भेटला. त्यांनी प्रधानीने त्याला सांगितलं की तू माझा ऐकशील तर तुला मी या राज्याचा राजा बनेल, हे राज्य तुला स्वाधीन करेल. जर नाही ऐकलं तर मी प्रधान आहे, तुला पाहिजे ती शिक्षा देऊ शकतो. तो राजबिंडा दिसणारा तरुण कैची तडकला. काय करावं त्याला सुचन झालं. शेवटी याचं जर प्रधानाचं ऐकलं तर जीवनदान मिळणार, नाही ऐकलं तर मृत्यूदंड ठरलेला आहे. शेवटी त्यानं प्रधानाचं ऐकलं आणि तो प्रधानासोबत त्या राज्यात गेला. काही दिवस प्रधानाने त्याला प्रशिक्षण दिलं आणि सांगितलं की मी जे सांगेल त्याच पद्धतीने त्या राजदरबारात तुला वागायचं आहे. वेळ ठरली, काळ ठरली आणि परीक्षाही ठरली. ती सुंदर राजकन्या त्या राजबिंड्या दिसणाऱ्या व्यक्तीला वेगवेगळे प्रश्न विचारत होते, संस्कृतमध्ये विचारत होते. त्यावेळेस तो प्रधान एक अट घेऊन त्यांना राजकन्याला सांगाला की त्या व्यक्तीचं 1 महिना मौन व्रत आहे. तुम्हाला इशाऱ्याने सांगल, मी ती भाषा तुम्हाला सांगल. तुम्ही जो प्रश्न विचारसाल तुमचा आणि त्या राजबिंड्या दिसणाऱ्या व्यक्तीच्या मनात मी दुवा म्हणून काम करेल. शेवटी त्या राजकन्येला गर्व झाला होता आणि ती त्या गर्वाच्या, अहंकाराच्या आवेशात तिनं ती अट मान्य केली. ती त्या राजबिंडा दिसणाऱ्या युवकाला संस्कृतमध्ये प्रश्न विचारत होती. हा स्वतःच्या हावभावामध्ये त्याची उत्तर द्यायचा प्रयत्न करत होता आणि त्याचं विश्लेषण तो प्रधान त्या राजकन्येला सांगत होता. फार काळ त्यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये राजकन्या हरली आणि त्या राजबिंडा दिसणाऱ्या व्यक्तीचं त्या राजकन्यासोबत विवाह झाला. महिना संपला, बोलवड सुटलं. एक दिवस राजकन्या त्याला संस्कृतमध्ये काही प्रश्न विचारायला लागले. हा मुळात अडाणी होता, त्याला काय बोलावं हे सुचन झालं. जेव्हा फार वेळ झाला त्या राजकन्याला वाटलं की आपली फसगत झाली आणि या व्यक्तीनं आपली फसगत केली. तिनं राजदरबार बोलावला आणि त्या राजबिंडा दिसणाऱ्या युवकाला भर राजदरबारामध्ये अपमानित केलं. त्याचा प्रचंड अपमान केला आणि सांगितलं की या क्षणापासून तू माझ्या नजरेसमोर चालतो. जोपर्यंत त्या राजबिंडा दिसणाऱ्या व्यक्तीच्या मनात सन्मानाची लाट होती तोपर्यंत त्याला काही परिणाम सामोरे जाण्याची आवश्यकता वाटली नाही. पण जेव्हा त्याचा अपमान झाला तेव्हा त्याच्या अंतर्मनाला ठेच पोहोचली. तेव्हा त्या राजबिंडा दिसणाऱ्या व्यक्तीनं त्या राजकन्याला सांगितलं, मी आज जातोय, पण येणाऱ्या काळात मी तुझ्यासमोर नक्कीच येईल आणि तुला ज्या गोष्टीचा गर्व झाला आहे ती संस्कृत भाषा, त्या संस्कृत भाषेत तुला हरवण्याचं 100% हरवून दाखवेल. काळ कोणासाठी थांबत नाही. तो राजबिंडा दिसणारा तरुण अरण्यात गेला.
एका अरण्यात जाऊन त्याने तपश्चर्या केली, अभ्यास केला, स्वतःला डेव्हलप केलं. काळ ठरली, वेळ ठरली आणि तो राजबिंडा दिसणारा तर काही काळानंतर राजवाड्यात आला. राजदरबारात आल्यानंतर त्यांनी त्या राजबिंड्या तरुणानं त्या राजकन्याला आव्हान दिलं की ज्याची ती पूर्वाश्रमीची पत्नी होती, पण अपमान झाला होता. राजदरबार भरला, सगळे राजे प्रजा सगळे एकत्र आले आणि त्या राजबिंडा दिसणाऱ्या व्यक्तीनं त्या सुंदर कन्येला संस्कृत या संभाषणामध्ये हरवलं आणि तो राजबिंडा तरुण होता, महाकवी संस्कृत पंडित कालिदास. जर माणसानं मनावर घेतलं तर काही होऊ शकतं. अगर हम दिल पे लेते तो जमाना बदल देते. अगर हम दिल पे लेते तो जमाना बदल देते. त्यामुळं सन्मान माणसाला प्रभावित करू शकतो, तर अपमान प्रेरक. धन्यवाद.